नमस्कार नमस्कार. या सुधीर भाऊ या या. अहो काय सुधीर भाऊ, यायच्या आधी फोन तरी करायचा ना. या बसा. नमस्कार नमस्कार. बर बोला, काय काम काढलं? आमंत्रण द्यायला आलो होतो. आता फोनवरून कसं देणार, म्हणून प्रत्यक्ष भेटून आमंत्रण द्यावं म्हणून इकडे आलो. बरं, वसू बनी आकाशराव कुठे दिसत नाही येत. ते बनीची ऍडमिशन करायला गेलेत ना. लग्नाला इनबिन 3 दिवस झाले नाही, पण तुमच्या नातवाच्या मागे पळायला लागतंय बरं का. माझ्या वहिनीने इतका मोठा कार्यक्रम ठेवला होता तिच्या मैत्रिणींसाठी, पण मैत्रिणी नाराज होऊन निघून गेल्या. सुनमुखासाठी सूनच नाही घरात म्हटल्यानंतर नाराज नाही होणार तर काय. मला ते एक गोष्ट कळत नाही, दुसरा दिवस शोधायचा ना ऍडमिशन साठी. हीच तारीख सापडली होती का? त्यात काय एवढं. अगे हिच्या मैत्रिणी रिकाम टेकण्याचे येतील पुन्हा केव्हा तरी. बरं बोला सुधीर भाऊ, काय कसलं आमंत्रण? कसं आहे ना, लग्नाला 4 दिवस झाले, तेव्हा ठाकूर कुटुंबियांना जेवणासाठी घरी बोलवावं असं वाटलं, म्हणून त्याचं आमंत्रण द्यायला आलो होतो. वसुलाही भेटायचं होतं. 4 दिवस झाले तिला भेटलो नाही ना. म्हटलं आज भेट होईल, पण हरकत नाही, उद्या भेटेलच ती आम्हाला. नाही नको, अहो मुलीचं सासर आहे, आम्ही पाणी सुद्धा घेणार नाही. ते आमंत्रण द्यायला आलो होतो. येतो आम्ही. जयश्रीताई, तुम्ही प्लीज रागावू नका ना. म्हणजे काय, गेली 2-3 वर्ष वसू प्रयत्न करते त्या शाळेत बनीला ऍडमिशन मिळावी म्हणून. त्यासाठी गेली असेल ती, नाही तर घरात असा कार्यक्रम असताना गेली नसती होती. मी खात्रीने सांगते तुम्हाला, तुमच्या मैत्रिणींशी ती चांगली मैत्री करेल. तिला ना थोडासा वेळ द्या घरात रुळायला. मी काय म्हणते, आकाशरावांना काय आवडेल जेवायला? म्हणजे खास त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करायचा आहे ना, म्हणून विचारते. चिकन आवडतं त्याला, करताय? काय बोलतेस? व्हेजिटेरियन आहेत ते. त्यांनी काय आवडलं विचारलं ते सांगितलं मी. तुम्ही करा वरण भात, तूप, लिंबू, मीठ. येऊ आम्ही जेवायला, असेल ते खाऊ. किती फीस? 1,20,000. इन्स्टॉलमेंटमध्ये भरली तर चालेल ना? म्हणजे आता 6 महिन्यांची भरते आणि मग नंतर 6 महिन्यांची भरेन. हो चालेल. गाडीची चावी द्या ना प्लीज. हां काय आलं? ते मी पाकिट गाडीतच विसरून आले लगेच. अहो त्याची काय कर मी. अहो नाही, आले मी. एक्सक्यूज मी, काम करा. हे माझं कार्ड आहे, पूर्ण वर्षाची फीस घेऊन टाका. आकाश सर, हे लकी आहे. काय म्हणजे कुठल्या प्रकारचे कोइन्सिडन्स होत आहेत? म्हणजे मला तर असं वाटतं ना आता की तुम्ही माझ्यासाठी लकी चार्म आहात. नाही खरंच आहे, कारण की माझं काम जिथे कुठे असतं ना, नेमके तिथे तुम्ही मला भेटता. आणि माझं काम सुद्धा होतं. बाय द वे, तुम्ही इथे कसे? ते मी ॲक्च्युली माझ्या मुलाचं ॲडमिशन करता आलो. ओके ओके. मग प्रोसेस कंप्लीट. मी पूर्ण शाळा बघितली, खूप मस्त, मला खूप आवडली आहे. बनी, लकी अंकल, राईट? करेक्ट. हाय. तुमचा मुलगा खूप हुशार आहे. हो, तसे तर प्रिन्सिपल सर पण बोलले होते.
बाबा मी प्लेग्राऊंड मध्ये जातो हा. हो ओके. हळूहळू. बॅग. मिस्टर बॉबी बॅग घ्या ना. सर याची काय गरज होती, पण मी तुम्हाला आतमध्ये बोललो होतो ना. अहो एवढी घाई करण्याची काहीच गरज नव्हती. नंतर दिले असते पैसे तरी चाललं असतं. बरं ठीक आहे, पण आता तुम्ही दिलेत तर राहू दे. थँक्यू सो मच. आणि आपण परत भेटू. यू कॅरी ऑन प्लीज. ते आम्ही शाळेचं एक काम केलं होतं खूप आधी. पण तेव्हा ह्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे आमचा पेमेंट देऊ शकले नाही. पण मी म्हटलं हरकत नाही आहे, अहो नंतर पेमेंट करा, घाई कोणाला आहे. आपण इथेच आहोत. आज शेवटी त्यांनी स्वतःहून फोन करून मला इथे बोलवलं आणि हे पूर्ण पेमेंट क्लिअर केलं माझं. सर मी तुम्हाला बोललो होतो की नाही, यू आर अ लकी चार्म फॉर मी. रिअली बघा ना. बरं मला आता निघावं लागेल, एक मीटिंग आहे, अर्जंट आहे जरा. ॲब्सोल्युटली. प्लीज काय. आपण भेटूया आपण. येस. बाय. बाय. चला बाय बाय बाय. हे घ्या 6 महिन्यांची फीस घ्या. हो मी भरली. मी वर्षभराची फीस भरली. अहो पण मी केली आहे फीची सोय. आय नो लिगली बनी अजून माझा मुलगा नाही, पण आता आपलं लग्न झालंय आणि बनीची जबाबदारी माझी आहे. आणि ॲज इट इज मी चिनू मनूची फीस भरतो, तर मी बनीचे का नाही भरणार. तुम्ही खूप मेहनतीने पैसे साठवले, ते तुम्ही प्लीज ठेवा तुमच्याकरता. आणि यापुढे बनीला बाबा नाही असं वाटतं का म्हणे. थँक्यू. तुम्हाला कसं सांगू, बनी खरं तर पोरका नाहीये हो, त्याचा बाबा आहे. त्याचा बाबा आहे कुठेतरी. शार्दूल जिवंत आहे. अरे झाली का ऍडमिशन? अरे वा वा वा, म्हणजे शाळेत जाणार तू? काय बाबा, मला वाटलं होतं तू शिक्षण सोडून माझ्यासोबत गेम खेळत बसणार आहेस. या आता ताटावरती बसा, तुमचीच वाट बघतोय मी. नशीब काढलंस हा पोरी तू. आयतं जेवण मिळतंय जेवायला. आत्या काही हरकत नाही, बसू द्या तिला आयतं ताटावर. नवी नवरी आहे, कसं तिला लगेच एवढं कामाला लावू. हळूहळू सावकाश. काय चिनू मनू, काय दंगा घातला दिवसभर? आम्ही आज नवीन गेम शिकलो. आम्ही तुला खूप मिस केलं. मी पण तुम्हाला खूप मिस केलं. आय मिस्ड यू सो 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 मच. चल आता जेवूया. बनी जेवशील ना? म्हणजे तू जेवून घे. ते मला भूक नाहीये, मी आज जाते. फाईल द्याल का प्लीज? हां. या आत का निघून गेले न जेवता? आपण जेवायला बसायचं का? म्हणजे तिची इच्छा नसेल ना जेवायची, तर आपण जेवून घेऊयात ना. हा या या या, चला जेवून घेऊयात. चला 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 पडग.
बच्चा बच्चा ये. काय आकाश, कशी झाली प्रोसेस? प्रोसेस एकदम छान झाली बाबा. अजून बाहेरच्या स्टुडंट्सला घेत होतं मला माहीतच नव्हतं. आणि बनीने इतका छान इंटरव्ह्यू दिला की तेच म्हणाले की याला इथेच राहू दे आमच्यासोबत. काय बनी? सावकाश सावकाश. हे घे. जास्त तिखट आहे का? नाही चालेल. फी किती आहे रे आकाश? नाही म्हणजे आपल्या मुलीने एवढीच आहे का मोठ्यांची जरा जास्त असते ना म्हणून विचारलं. नाही नाही तेवढीच आहे. 1,26,000. भरलेस तू? हे एकदमच भरले असेल ना? हो. काय झालंय? आई नाही मी सहज विचारलं. आता मज्जा येणार. वहिनी बघितलंस ना? अगं इन 3 दिवस झाले लग्नाला. लगेच कसं स्वतःच्या मुलाच्या ऍडमिशनचं काढलं ग हिने? म्हणे 3 वर्ष झाले प्रयत्न करतोय. काही नाही ग, स्वतःच्या मुलाला मोठ्या शाळेत घालण्याचं स्वप्न पूर्ण करते ही. म्हणजे तू पण ना एवढी भोळी आहेस ना. आता बघ 3 वर्ष झाले त्या शाळेसाठी हे प्रयत्न कर, पण शाळेत ऍडमिशन का नाही मिळाले? का? पैसा पैसा. आपल्यासारख्या लोकांसाठी 1,00,000-1,50,000 काही नसतात ग. पण या गरिबांना झेपणार आहे का एवढी फी? तुला सांगते बहिणी, त्या बनीचं भविष्य चांगलं व्हावं, त्याचं राहणीमान चांगलं व्हावं, वर त्याला इस्टेटीत हिस्सा मिळावा म्हणून तर हिने आकाशशी लग्न नसेल केलं ना. हा खरं बोलताय तुम्ही वंस? मग अगं मी खोटं का बोलेन वहिनी? आता असं बघ, आपल्या चिनू म्हणून किती साध्या आणि भोळे आहेत नाही का, पण त्यांना सांभाळण्याची जबाबदारी हिने पटकन घेतली. पण मला सांग, नवऱ्यासोबत एका खोलीत न राहता सुखी संसार करता येतो? नाही ना. काही नाही का वहिनी, हे सगळं तिचे काय करते आहे ना, ते तिच्या मुलाचं भविष्य नीट व्हावं ना म्हणून करते. ते काय म्हणतात ना गोल्ड डिगर, तशी गोल्ड डिगर आहे तुझी सून. हो म्हणून मी तुला सांगते, मागे लाग आणि सगळी प्रॉपर्टी ना तू स्वतःच्या नावावर करून घे, नाही तर तीही जायची आणि हीही जाईल. मी काय म्हणते वहिनी, अगं आपण पहिल्यांदा चाललोय त्यांच्या घरी, रिकाम्या आता कसं जायचं? अगं काहीतरी न्यायला. आणि तुला काय वाटतं, काय न्यावं अगं त्यांच्यासाठी? आत्या ती माणसं इतकी साधी आहेत ना, त्यांच्यासाठी आपण मिठाई घेऊन गेलो ना तरी चालेल. अगं किती छान सुचवलंस तू, मिठाईच घेऊन जाऊ आपण. हो ना वहिनी? इतकं मोठं खोटं कसं काय बोलले मी?
आकाशराव आणि शाळेतले प्रिन्सिपल या सगळ्यांच्या समोर मी मान्य करून मोकळी झाले की माझा पहिला नवरा बनीचा बाप शार्दूल मेलाय. आता मी कुठल्या तोंडाने सत्य सांगणार आहे आकाशरावांना? मी लग्नाच्या वेळेस इतका प्रयत्न केला पण मला काही सत्य सांगताच आलं नाही. काय करू? त्यांना हे कळलं तर? काही हवंय का तुम्हाला? प्लीज ओरडू नका, खालच्या टेन्शन मध्ये येते. सॉरी, ते तुम्ही कुठेतरी विचारात हरवला होतात का? नाही, असं काहीच नाही आहे. तहान लागली? हो. भूक लागली? हे भूक नाही लागली. सगळं भूक नाही लागली. तुम्ही जेवलाही नाही आहात. मी बनवतो काहीतरी. अहो खरंच भूक नाही लागली. अशी कशी भूक नाही लागली आहे तुम्हाला? लग्नात तुमच्या आई बाबांना वचन दिलंय मी की आजपासून तुम्ही माझी जबाबदारी आहात. तुम्हाला सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे आणि असं उपाशी झोपणं मला नाही चालणार. चीज टोस्ट सँडविच खाणार? नाही, म्हणजे मी बनवतो, तुम्ही खाणार? तेवढंच येतं मला बनवता. हां, ओके. मी करू? फक्त कुकरचंच, बाकी नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली म्हणजे हेच फक्त जरा जमत नाही, बाकी सगळं हरकत नाही.